तर वळूयात मॅचकडे. मी आधीच सांगितलं की जसा हा पूल पाहिला ना, जसे हे लॉट्स पाहिले, दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर या, दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर. भक्तीला प्रत्येक 6 ला 100 रुपये. कुणाकडून? सर्वेश कडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. स्ट्राईक वरती स्वाती भक्ती दोघांची शक्ती संघाला विजय संपादन करून देईल का? दत्तूसाई टीमचा 11वा खेळाडू आमच्या सोबत. बॉलर नेहा. दत्तूसाईने सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा जबरदस्त खेळायच्यात, पण बऱ्याच दिवसानंतर आता पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. इथे मात्र पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू पकडला, वहिनीने चेंडू पकडला, फेकला लगेच. योगेश सर आता मात्र लगेचच हाताची घडी घेऊन पाहतात मॅच कडे. अंपायरचा नो +1. सुरुवात पाहत होतो या ड्रॉ कडे. शुभम जेव्हा ड्रॉ पाहिला आणि ड्रॉ मध्ये शेवटची मॅच पाहिली, VPCC टीम आणि SVCC टीम या फॉर्मॅट मध्ये तर जबरदस्त खेळत असतात. पण सध्या तरी 2 फॉर्मॅटचा जो सराव त्यांनी केला होता ना, तो कुठेतरी मी म्हणन बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनला बॅट हवेमध्ये येतच नव्हती. ट्राय करत होते, प्रयत्न करत होते, पण चेंडू हवेमध्ये गेला नाही. पण VPCC प्रत्येक खेळामध्ये आपल्या ब्रेन्स, आपल्या क्वालिटीने खेळत असतात. फॉर्मॅट बदलतो तसा त्यांचा खेळ बदलतो. जर 1 to 4 फॉर्मॅट आहे तर प्रीती ओपनिंगला येतं. जर सर्कल फॉर्मॅट आहे तिथे मात्र देखील प्लेयर चेंज केली जाते. पण शर्वरी त्यांची टॉप ऑर्डरचीच बॅट्समन राहिली आहे. कधी कधी आपण टॉप ऑर्डरमध्ये चित्राला पाहिलं, आज नेहा, कारण की त्यांना माहिती आहे बंधनमुक्त फलंदाजी करायची होती. कोणताही इथे मात्र नियम नाही आहे, कोणत्याही कसाही फटका कसाही घेऊ शकतात. पॉवर जनरेट करायचे तर या रखरखत्या उन्हामध्ये आपल्या टीमची जो वोल्ट समोरच्या टीमला सांभाळताना नाही, त्या नेहाचाच केला वापर. कॅल्क्युलेट करून आता मात्र खेळतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय म्हणजेच 8. सध्या तरी मॅच सुरू आहे. दत्तूसाई वुमन्स आणि श्री11 सात्विक, दोन टीम्स मध्ये मॅच सुरू आहे. सिक्सरला पारितोषिक लागलं. आठ धावा धावफलकावरती 8. कोण लावेल कोणाची वाट बघूयात. 36 चेंडूंनंतर तोडफोड तर करायची, झेल निसटलाय. नॉन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा धोका आहे. 1 धाव प्लस 1 विकेट. स्वाती माघारी.
थँक्यू. न्यू बॅटर मैदानामध्ये येते सोनाली. इथे मात्र लॉंग दी कापे घेऊन काढला. प्रोटेक्शन आहे इथे मात्र एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा गरजेच्या आहेत का? 2 धावा कंप्लीट. धाव फलकावरती आहेत तर म्हणजे 15. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 15 धावा धावफलकावरती. गार्गीची विकेट वारंवार दोन्ही मॅचमध्ये तशीच मिळाली आहे. शॉट खेळल्यानंतर प्रचंड घाईमध्ये जी एक धाव घेण्याचा प्रयत्न करते त्यामध्येच पुन्हा एकदा बाद झाली आहे. क्रिकेटचा खेळच असा आहे. अच्छा, आकाशजी म्हात्रे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालं. वेलकम आकाश दादा, स्वागत आहे आपलं. क्रिकेटच्या खेळामध्ये लगेचच समोरची टीम आपले डाव ओळखतात, खेळ पाहतात. दत्तू साई टीमला तुम्ही जरूर पाहिलं नसेल पण हिस्ट्री फार पहा नके भाई. चांगला खेळ दत्तू साई वुमन्सचा पाहिलाय. बऱ्याच दिवसानंतर टर्फ फॉर्मॅटमध्ये खेळत आहेत. स्ट्राईक वरती अनन्या. इथे मात्र फुलटॉस चेंडू, अंबाचा सिग्नल. नो बॉल, नो बॉल. नो बॉल वरती फक्त रनआउटची विकेट मिळते. पण झेल पकडला, करावं लागेल कौतुक. पण नीता पुन्हा एकदा तयार. इथे मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. आता धावा मिळतील का? चार गॅपमधून चेंडू जाईल सीमा पार. आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. यस सर. थँक्यू. न्यू बॅटर मैदानामध्ये तृप्ती येते. इथे मात्र ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 24-24. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. डेंजोरेन स्टंप आधीच निघालाय का? हा मोठा प्रश्न आहे. बॅटर सुरक्षित आहे का नाही? करण तिथे मात्र पाहतोय. करणने सांगितलं माझ्या नावामधील पहिला अल्फाबेट काढ. हक्क रन तर कंप्लीट आहे. रन आहे. 2 धावा मिळत आहेत. कारण की स्टंप आधीच उडाला. ज्याप्रमाणे इंटरनॅशनल लेवलला आपण पाहतो बेल्स डाऊन झाल्या तर तुम्ही डायरेक्ट हिट कितीही वेळा केला ना, आता
सो थँक्यू जी सिंग, थँक्यू. तर चला यानंतरची पुढची मॅच आहे ती म्हणजेच दोन मैत्रिणी पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर. साई शक्ती विपक्ष VPCC. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स लास्ट ओव्हरचे चेंडू काउंट करायचं. ओव्हर झाली आहे. रन लास्ट ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर नो बॉल, त्यानंतर नो+1, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 4, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल, त्यानंतर 1. किती झाले भाई? 12 रन आले ना. संकेत का प्रॉब्लेम आहे भाई? 11 प्लेयर भरून ये लगेच. चला स्कोर झालाय 27-28 करायचा. 10-5-12. 10 मध्ये 5 मिळवले 15 होतात, 15 मध्ये 12 मिळवले 27 होतात. आता तुम्ही ओपनिंग पेअरने धावा बनवल्या तर 28 धावा झाल्या तर तुम्ही जिंकलात. मी नियम सांगत होतो इंटरनॅशनल लेवलला की जेव्हा बेल्स असतात, बेल्स एकदा डाऊन झाल्या आणि त्यावेळी जर तुम्ही डायरेक्ट हिट स्टंपवरती गेला तरी देखील बॅटर सुरक्षितच असतो, तुम्हाला स्टंप उखडावा लागतो. बरेचसे नियम आहेत क्रिकेटमध्ये. फ्री हिटला स्टंपिंग आउट नसते, नो बॉलवरती स्टंपिंग आपण पाहिली तर इंटरनॅशनल लेवलला आउट नसते. या आधी आपण पाहिलं तर झेल झाल्यावरती स्ट्राईक चेंज व्हायची, पण आता झेल झाली तरी न्यू बॅटरच स्ट्राईकवरती येतो. अनेक सारे नियम इम्प्लिमेंट झालेत. 1 बाउन्सर असतो ओरम क्रिकेटमध्ये, त्यानंतर वॉर्न केलं जातं, पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये बाउन्सर तर पाहायला मिळत नाही. त्यांची डान्स शैली जबरदस्त आहे. डान्स करत राहिले. कोण म्हणतं वरातीमध्ये नाचल्यावरती आपण फेमस होत नाही, कोण म्हणतं तुम्ही मित्राच्या हळदीमध्ये नाचल्यावरती फेमस होत नाही. इथूनच सुरुवात केली मित्रांच्या हळदींना वरातींना नाचून नाचून आज ओळख प्राप्त केली आहे. आणि विभागातील स्पर्धेमध्ये स्पेशली प्रचंड डिमांड डान्सिंग अंपायर्सना असा. संतोष पेडणेकर सरांना त्यांचं कौतुक त्यासाठी करतो, लोक डान्सच करत असतात पण डान्स सोबत एक्सप्रेशन देखील पाहायला मिळतात. संतोष पेडणेकर सर याच विभागातील स्पर्धेने संतोष सरांना ओळख दिली आहे, मला देखील याच स्पर्धेने ओळख दिली आहे, पण माझ्यापेक्षा जास्त डिमांड सरांना नेहमी असते. दुसऱ्या डावाला सुरुवात 28 ची गरज. स्ट्राईक वरती स्वरा, नॉन स्ट्राईक इन वरती नेहा. प्रत्येक सिक्सर साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे कैलासजी सणस साहेबांकडून आणि हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. कैलास सणस साहेबांनी रविवारच्या दिवशी ज्या दिवशी बँक बंद त्या दिवशी मात्र आपलं ATM खुलं केलं. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कॅश सोबतच घेऊन लिमिटलेस प्राइस लावतात. या सर क्लासेस ओपन केलेत. इथे मात्र क्लीन बॉल.
फुल रेडी. डान्स मोड ऑन. स्विच दाबून टाकतो मी एकदाच. सुराली त्या स्ट्राईक वरती गीता. इथं मात्र चेंडूमध्ये जेलची संधी पकडणं गरजेचं. का स्ट्रॉप. स्ट्राईक वरती स्वरा जी लेदर बॉलचं प्रशिक्षण देखील घेत होती. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवला आणि मिसफील्ड. धावा 4 आहेत 4 आहेत 4 आहेत 4 आहेत 4 आहेत. बाउंड्री आहे बाउंड्री. चौकार मिळाल्यावरती जर तुम्ही धावलात तर एक्स्ट्रा धावा मिळणार नाही, फक्त बाउंड्रीच्या धावा मिळतील. चेंडू झालेत 5. सोनाली जबरदस्त गोलंदाजी करता. लेफ्ट आर्म बॉलर आपण पाहतो. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये लेफ्ट इज ऑलवेज राईट. थांबून खेळण्याचा प्रयत्न. गार्गीकडे चेंडू जातो. 9 सेकंड वरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळते. ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फलकावरती आपण पाहतोय 7 धावा झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये दुसरं षटक आय थिंक तृप्तीने टाकलं होतं. कालपासून बोलतोय, माझं काल नाही ऐकलं, आज काय ऐकेल. चला डीसी ऑपरेटर, तुम्हाला आता मात्र एक छोटीशी सूचना करतो की विकेट आली भाई गाणी वाजव. ओव्हर संपली गाणी वाजव. जर 4 रन मिळाला तर गाणी वाजव. 6 मिळाला तर गाणी वाजव. डीजे तुझ्या खात्यातील गाणी वाजव पूर्ण आता. त्याचबरोबर नुकताच ज्यांचं शुभागमन झालं अनिल प्रकाश भोईर साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. सोसायटीच्या पूलमध्ये आय थिंक खेळताना देखील दिसतील. अनिलदा खेळतोय सोसायटीच्या पूलमध्ये, खेळतोय बोलतो. कडक कडक. इथे मात्र चांगला चेंडू फसवला. बॅटर आउट. एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती सर येऊतात. ती वाली स्टेप देखील येऊतात. अजून एक चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी. मी आधीच सांगितलं तृप्ती चांगली गोलंदाजी करते, बदल करण्याची गरज नाहीये. गार्गीने एक चेंडू फेकला तो देखील नो बॉल, त्यावरती 1 मिळाले. 2 धावा खात्यामधला कमी झाला. चांगली गोलंदाजी श्रीलेवन सात्विक. नुकताच ट्रॉफीवरचा हात अजूनही उतरला नाहीये. त्या फोटोला अजूनही लाईक येत आहेत. अर्थातच चर्चा होते, पण तरी देखील पुन्हा एकदा नवीन ट्रॉफीच्या शोधामध्ये, नवीन स्पर्धेच्या शोधामध्ये इथे मात्र श्रीलेवन सात्विक टीम. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10. इथे मात्र ऑन साइडला चेंडू वळाला. स्वरा इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू बिरखावला होता. एकच धाव इथून मात्र मिळेल. चेंडू हवेमध्ये. झेलची संधी. खेळाडूने घेतला पॉज. विकेटच्या कॉलम मध्ये देखील पॉज. 1 धाव मिळेल. 12 धावा झाल्यात. टार्गेट आहे 28. 16 धावा अजून हव्यात.
इथे मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण गार्गी सर नॉन स्ट्राईक वरती थ्रो आला, एकदा इथं मात्र कंप्लीट होईल का? पंच पाहतात नॉट आउट. आधीच सांगितलं उगाच नाही, माझ्यापेक्षा जास्त मागणी आहे विभागातील स्पर्धेमध्ये संतोष सरांना. काही मिनिटांसाठी येतात, माहोल बनवून टाकतात. 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. स्वरा खेळते. 6 चेंडू 15 धावांची गरज. योगेश सर पाहत असतील, योगेश सरांनी अनेक साऱ्या विद्यार्थ्यांना घडवलं. लेदर बॉलचं प्रशिक्षण स्वरा घेत होती, जेबी क्रीडांगणावरती पाहिलंय. पण आता 6 चेंडू 15, मी म्हणतोय बॅटचा फेस ओपन करून जे स्ट्रेट ड्राईव्हचं प्रशिक्षण घेतलं त्यावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. एक धाव सरळ नेटलाच फक्त सेक्सर. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 14. आणि चेंडू निसटला होता का? धावा किती आहेत चला या चेंडूवरती? 2च धावा आहेत. कॅच ड्रॉप. 17 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 3 मध्ये 11 करायच्यात सर, 11 करायच्यात. का आलं विकेटला? कोणाला? अच्छा लाई. काय झालंय भाई? कोणाला? अच्छा, आय थिंक पायाला क्रॅम्प आला. असं याआधी पण पाहिलं, पायाला एका खेळाडूच्या क्रॅम्प आला होता. पायाला क्रॅम्प आला पण त्याने त्या संघाला असं परास्त केलं, सगळ्यांना वाटत होतं ऑस्ट्रेलियाची मॅच हरली की काय, पण झोपेतून जाग गेलं अफगाणिस्तानला आणि 1 मॅन शो मॅक्सवेलला मॅच जिंकवली होती. आता देखील तशीच खेळी हवी आहे. प्रत्येक चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आता मात्र कैलाशी सनस साहेबांकडून अजय दत्तू साईमध्येच राहत असतात आणि त्यांच्याच टीमला सपोर्ट इथे मात्र करतात. पूर्ण पॉवरफुल सपोर्ट केला अथवा 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 चेंडू जिंकण्यासाठी आपण विचार केला तर 9 धावांची गरज. 2 मध्ये 9. इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने 1 धाव कंप्लीट केली आहे. 1 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 1 चेंडू 8 and clean bowled. टॉस झाला.
चला दोन मैत्रिणी एकमेकांच्या समोर, एका बाजूला चित्र यांचा स्क्वॉड VPCC टीम, जी मी म्हणेन प्रत्येक फॉर्मॅटमध्ये माइंड गेम खेळत असतात. प्रत्येक फॉर्मॅटला VPCC